पाकिस्तानच्या नोशकीमध्ये सुरक्षा दलाच्या 7 बस 2 गाड्यांवरती हल्ला, बीएलएच्या हल्ल्यात 90 जवानांचा मृत्यू. पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती. लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपात येण्याची ऑफर. तर मी कुठेही जाणार नाही, उर्वरित कालावधी अपक्ष म्हणून पूर्ण करणार, विशाल पाटलांचं उत्तर. सुपा MIDCच्या मुद्द्यावरून निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांमध्ये जुंपली. खरे गुंड तर तुम्ही आहात म्हणत लंकेंचा प्रहार. तर एकही आश्वासन पूर्ण का केलं का, विखेंचा पलटवार. देश विभाजनाकडे चाललाय. 1947 सारखी परिस्थिती निर्माण. खासदार संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवरती आरोप. रविकांत तुपकरांची शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची हाक. बुलढाणा पोलिसांची तुपकरांना नोटीसना भीक घालत नसल्याने सांगत सातबारे आणि सोयाबीन समुद्रात बुडवणार, तुपकरांचा इशारा. अमरावतीत हॉटेल व्यावसायिकाला खंडणी न दिल्याने बेदम मारहाण. आरोपींवरती कारवाई न केल्यास जीवाला धोका, हॉटेल व्यावसायिकाचा आरोप. बीडच्या आष्टी तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये खळबळ. धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. बेदम मारहाण प्रकरणी संबंधितावरती आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तरुणाच्या पालकांची मागणी.